श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामविधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंह अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग क्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात्वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातूनच राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सद चरित्र श्रवण करता परमानंद होई चित्ता. ओळख होय खरे खरेता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जेणे होय सुगम दुस्तरा बहुपंथ. ज्याशी आणि ते भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो होय आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याद्रे श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंहस्पती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णतडाची क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुजन. नाना स्थाने फिरण शोध करती गुरूंचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकित एक पंचांग साधन करती. एक वायू भक्षिताती मौन धरती किती एक. एक झाले दिगंबरे एकी केला ऊर्ध्वकर. एक घाली ते नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती ग्रह ध्यान. एक करती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐशी असंख्य देखिले ज्ञानतयानी पाहिले. कित्येकाचे चंदली परी गेले व्रतची. हट योग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. या वर्षी पूर्णज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन धरणीपोटी. आले नृसिंहस्पती महिमा श्रींचा ऐकुनी. नृसिंहस्पती दर्शनार्थी येती कळे समर्थाशी. जाणील त्यांच्या हृदयाशी अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहुणे त्याला आज्ञाचक्र भेदावाला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला दयांचा श्लोक.
ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्यकरती सकळजण असू झाली, काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंहवत्ता होते. स्वामी पदा अंबुजावरती मस्तक ठेवले झडकरी, सदगत झाले अंतकरणी हर्षपोटी न समाय. कोठोनी करती स्तुती धन्य धन्य ते यतिमूर्ती, केवळ परमेश्वराची रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हट साधन करावयास केले बहुसायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूरी झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंहस्पती आनंदी स्त्री प्रतून येती, तेथे चिवासव करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृती केली, दुर्दुर कीर्ती केली, काही दिवशी केवळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले करजोडन, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोले त्यासनाशी, लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पावली. ती त्यावेळी सोडून तरी श्रेष्ठत्व पाऊशी जणी, मग साजी सुरभवनी अंतिजाशे सुखाने. ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे, नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची कोण येती तत्काळ जाणून, पाहू लागले आदोदन बोल एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढवले आपले महिमान, तो चिवारयोषिता समान अर्थस्वामी वचनांचा. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून, येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केले. यशवंतराव भोसेकर नावेदेव मामल्यावर त्याशी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. ऐशे सदशिष्य अनेक स्त्रीकृपेने ज्ञानी विशेष, ज्याने ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा नवर नवे. वाद्य फडके ब्राह्मणतर ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐशे वडले त्यांच्या चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर, कालीन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. सो कार्य चिंतने अंतरी, खडक दिली श्रींच्या करी, म्हणे मदवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊन बसला दूर स्त्री जाणले अंतर, त्याचे पावणे कर्म घोर राद्रोही मानसी. लगबग उठली स्वारी सत्र आली बाहेरी, तरडावरच्या झाडावरी तलवार दिली टाकुनी. वाजदेव पाहुणी खिंजाला अंतकरणी, समर्थाचे आपले करणे नावडे सर्वदा म्हणत असे. कार्य आपले योजिले शेवटाचे न जाय भले, आयशे समदर्शवले म्हणून खडग न दिले करी. परी अभिमानी तो पुरुष खडग घालून तैसात, परत आला स्वस्थानाचा झेंडा वापरला भांडाचा. त्या अत्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राज असते सरदार. काही कारण झाले संसारी म्हणे विटले, प्रपंचाते सोडले भक्त आले स्वामींचे. मायापात तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधिनी करिता ते आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी, एम दूध दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणी प्रीतपरी ती चंद्रले धडकरी, उभा राहून कालदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊन दृढ गातले मिठी चरणी, तात्या करतीचे विनवणे मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतार्थाशी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले. पण तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्याशी न्यायता त्वरित परशिया ते करू नको. आयुष्य समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यतो तो वर्णिताती, पहिला प्रतिदितली मुक्ती मरण चुकवले तात्यांचे. आयशा लीला असंख्य वर्ण जाता वाढील ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र मात्र येथे. जयांची लीला आगम्य गातीच्या ते निगमागम, सुर नर वर्णितात गुण अनादिसिद्धा परमात्मा. नाना रूपे नटून स्वेच्छा जो या जनी, भक्ता सन्मार्ग दावणी भवसागरी तारती. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येथे दिगंबर, प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा करणे. त्यांची पदसेवा निशिदिनी, करून तत्पर सद्दा भजनी, विष्णू शंकराचे म्हणे हे शिवसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, जा प्रेसो प्रेमळ भक्त. 19 अध्याय घोडा. श्रीरस्तु शुभ भवंतु. कुंडली गौदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी येतिवरा, भक्तन संतापरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र आगाध केवीवरून मी मतिमंद, परी घेतला से छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन, निगमागमा सहित जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ सवे कवी पाविजेत, तरी अल्पमती अत्यल्प गुणानवादन कावे.
वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती तन सांगत ऐकता पावन वक्ता स्वता दोघेही अक्कलकोटी वास केला जना गाविले अनंत लीला उद्धर लेखक पाताला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी इच्छावरणी मानसी रस एकदर्शनाशी समर्थांच्या पातला करुणी स्त्रींची स्तुती माता ठेवला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वरती हास्यवदन करुणी फकीरा ते देई खाना तेनी पुरतील सर्व कामना पक्वाने करुणाना येतेचे भोजन द्यायचे ग्रस्त आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावेल 5 जण जेवू घातले तयाशी फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट ओढले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रस्ता ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे म्हणतो होतील पूर्ण तरी त्या ग्रस्ताचे मन साशंक झाले ते दवा म्हणे येऊन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेल कष्ट कळला शोधना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणते अभाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साजिक कोणी प्रमिष्ट ग्रस्त एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त आला मुनी भ्रमिष्ठ प्रेम रात्री दिन द्रव मिळाव्या साधन त्या जवळी नशेपरी त्याशी देखुनी समर्थ म्हणते उच्चित घे त्वरित तो निशंक मनात पाथरावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफळ होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी असनी भाव धरला तत्काळ मुंबईशाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभासमय एके दिवशी रस निघाला फिराव्याशी येऊन एका घरापाशी सोस्तोबा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पायी ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलावलं त्याला असणारे बैसवला 10 दिला नोटा आणून सत्वर ग्रस्त म्हणे आनंदला बाईने आशीर्वाद दिला द्रवल्या भोताला शुद्धीवरे सत्वर समर्थांचे वचन करे ग्रस्ताली प्रचित वारवा स्तुतिकर्ता स्तोत्रगात समर्थांची लीला विचित्र केविदु शक्य मी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नोपर दान करा भांडार मोकळे करीपरी शक्यतेनुसार याचक नेती बांधुणी षड्रसांना ढीग पडले शुद्धीजन तेथे आले त्यांनी त्यातून बक्षले सुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्न घेतली निवडुनी प्रेमात रेमाळ कोणी श्रोत्यांच्या कंठी घातली श्री स्वामी चरण सर्वनी विष्णू ब्रह्मर गाली रुजी अत्याचरण पूजी शंकर स्तोत्र गात असे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भावी भक्त विस्सावाध्याय घोडा श्री रस्तु शुभ भवंतु कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः निर्मिले सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळश ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणते त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळशाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवताराता ऐसे मना माझे येता जड दे त्यागुणी तत्वता गेले सोस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मरंध्र छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जवळ होते सेवकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णिता न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुण अक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धर यजेड मोडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल क्षेत्र ग्रामा माझी जन्म माझा झाला असे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनामासे थोरात बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे तेथेची बाळपण केले आत्ता पोकरलेशी येणे केले उप शिक्षण पद मिळाले विद्यालयीन संप्रदाय वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उभले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमती अत्यल्प बोल सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबाळ वृद्धा समजलासा लघुग्रंथ रचिला प्रथमाध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवस्थान आधार स्वामी चरित्रास कोण ह्याची कथन केलेशे श्री गुरु कर्दळ वनातून आले स्वामी रूपे प्रगटले बहुरूपख्यात झाले ते कथन द्वितीयाध्यायी
तारावया भक्तनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमावरीला तृतीया म्हणजे निश्चय. स्वामींचा करावा छेळ आले दोन संन्यासी खळ. तेचे वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराजा वडूयासी त्याने न्याय स्वामीशी पाठवले कारवाऱ्यासी. पाचव्यात हे कथा यशवंतराव सरदार त्याशी दावले चमत्कार. त्यांची वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्ती घडली कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले. शंकरनामे ग्रस्त होता ब्रह्मरंदे ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त. आठव्यात हे कथा खर्चून द्रव्य भूत त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त नवव्यात केले शे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले दशम अध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होते खरेची. 11वा आणि 12वा अध्याय तैसाचे 13वा 12 पाचा त्याचबरोबर त्यामाजी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14 अध्याय पूर्ण सत्तांतर भाविका. बसा पातेली सदभक्त तोगसाला भाग्यवंत त्याची कथा गोळबोत 15व्यात वर्णिले. हरिओ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याशी लागायचा भजन चंदू जो दादाभाऊ प्रस्तुत 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे खरेपे एक ग्रस्त निर्धर त्याशाले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिष्ठ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवितनुले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदश पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा माता पिता पार्वती माता पतिव्रता वंदन देवबैता ग्रंथ समाप्त केला शे. स्वामींनी दिला वर जो भावे वाचील चरित्र त्याशी आयुर आरोग्यापार संपत्ती संतती प्राप्तो. त्यांची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणवंती मोक्षपद मिळत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृत्ता अभिमानतो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिनी प्रसिद्धी सांडला त्याशी रक्षादळा कृपागणा समर्थ. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळ तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू. दोन्ही कर जोडून आता हेच विनंती ग्रंथ संरक्षक लागून सुखी ठेव दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्याच करेत विनंती मी केवळ हीनमती कवित्व करो नेण्याची. परी माझी आशे उत्तरे वाचावे ऐकावे आदरे उभे नमानाव छत्रे स्वामी चित्र मुन्नी. जय जयाजी परमानंद वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीत अभेदा. हरी मर्दना सर्वेश्वरा विश्वंभर अविनाशा पुराण पुरुषानंत वेशा भूपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलवासना कमलनयना विधिताता कमलवर्णा हृदय कमळी वसावे. मच्छकृ वरादान नृस्यानी वामन परशुराम दशरथनंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कृष्ण वेसून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ सतत याचा प्रतिपाळ करावे बाळ आपले. इथे श्री स्वामी चरित्र सार अमृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भावी भक्त 21वा अध्याय घोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभ भवंतु. इति श्री स्वामी चरित्र सार अमृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज जय 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 रघुवीर समर्थ. कालिका माता स्तोत्र. प्राप्त स्मरामी भवभीतरा सुरेश्री काली कृतार्थ नयना नवमेघ वर्धन. सूर्यंदे नैनी भ्रुकुटी करालाम सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला. प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम मार पवित्रकरकांची उभुशी तांडवदिन. मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्दे कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा. प्राप्त वर्जावी निज भक्ती परद दात्री धात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री. पंच त्रिकोणले करो सामरस्य आद्यैच शक्ती निकरे स्मृतिभी परितान. प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये नादिमातृ वसुभैरव भैरवी. वित्तान स्वागे सडंग युवर्ती प्रगर्ती करलान. प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवाप माया महासुर शिवरूपिणीताम कालानुबद्धवृद्धी जननी परावा. हे श्लोक पंचमंती पठंती प्रभाते काली स्मृत्यानुदीन भूभार नम्रा. विद्या विलासक धनच्चलब्धा चाते प्रयंती शोमन्य लाभा. इति श्री महाकाली स्तोत्र श्री महाकाल्या अर्पणमस्तु. हरि ओम.
हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनोगामिनी एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी श्रीयदेवी मूपहयम श्रीनागदेवी जुषताम कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रंतीम पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम चंद्रा प्रभासा यशस्या श्रीयलोके जेवुष्टामुदारा ता पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा तस्य फलानि तपसानंदांतो मायांत रायांस भाई अलक्ष्मी उपेतुमा देवसका कीर्तिस्व मनिन सह प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र कृत्रिमुद्दी ददातु मे सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम अभूतिम समृद्धीत सर्वा निर्नदमे ग्राहात गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णी ईश्वरी सर्वभूताना तानी होपम श्रियम मनस्सा काम माकुती वाचा खरे मशी मही पशुना रूप मन्यशमय श्रेयता एषा कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम प्रिय वासर मे कुले मातर पद्ममालिनी आज त्रजांतो स्निग्धादी चिकलित वसे मे गृह नीच देवी मातर श्रीवास मे कुले अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह आद्रा पुष्करिणी पुष्टी पिंडला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी एषा हिरण्य प्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम येशुची प्रवेशभूता धिय दाज्य मननव सुक्त पंचदृशाच श्रीकाम सतत जपेत पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम लाभ्यहम अश्वदाये गोदाये धनदाये महादने धन में लभता देवी सर्व कामांश दे में पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यताक्षी विश्वप्रिय विश्वमननुकुलेता पद्मयी सन्निधत्व पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे धन अग्निर धनवायुर धन सूर्य धनवसु धन इंद्रो बृहस्पति वरुणधरस्तु मे वैमतेय सोमबिंब सोमबिंब वृत्तः सोमधनस्य सोमिनो महं ददातु सोमिना न क्रोधो न आश्चर्य न लोभो नाशुंभा भक्ताना श्रीसुक्त गतेत सरसी जमले सरोजस्ते धवलकरा शृंग गंधमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनज्ञ त्रिभुवनभूती करिप्रसिद्धमयम् विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया लक्ष्मी प्रेसकी देवी नमाम्य चित्त वल्लभा महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्मय लक्ष्मी प्रचोदयात ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः भय शोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विदातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भय पुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सूक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषि गायत्री छंदा श्री कालिका देवता संध्या वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोरूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध विमोचनी यया शत्रुहर्तो निशुंभवस्वा महासुर रहितो वैरी नाशाय वंदिताम कालिका शंकर प्रिया ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसीका कौमारी श्री चामुंडा खादंतो मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय सव्वता पातु माम सदा ह्री ह्री कालिके घोर दृष्ट रुद्र प्रिय रुद्र पूर्व सर्वत्र साधिरा वितिस्तिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारय मारय धी 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 छंदे छंदे उच्चाट उच्चाट द्रावय द्रावय शोषय शोषय याते धाती चामुंड हर हरि बांबी कालिकाय सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटो कटो मर्यद मर्यद मोहय मोहय हर हर
मम रिपुं ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय यातु धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष क्षाक्षाक्षु क्षौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू सभाया या चक्रू हृदय देवते अक्षयशु कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू शेनाया चक्रू विश्वायुधे दुदंबो कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते कृत्या कुपेवदे स्मशानया नीचरत्न संध्यानी कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू पुरुषास्ते अग्नसंक सुखेचाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम आप्तनाग भारुन्नाता पंत प्रवीणमशी अधिरोमर्या धीरुद्ध संज भाज्या चित्त्या एकशकारणा शशांक कर्तु शस्त्रे पादमोगीन चक्रार भद्रम भगभगो भगवद भ्या कृत्या कृत्य वलगेने मुलिनेम शपथयाम इंद्रस्त हनुमंता बंदे नागनी विंध्या तत्वस्तया